दरवर्षी नगरपालिका निवडणूक आल्यावरती काही लोक अशा पद्धतीने भासवण्याचा प्रयत्न करतात का सगळं अडचणी आहेत आणि आम्ही त्या सोडू शकतो। आता ज्या पद्धतीने आढावा बैठक झाली, आढावा बैठक 10:30 पासून 1 वाजेपर्यंत चालली होती आणि त्या बैठकीमध्ये प्रत्येक विभागाचा मी सविस्तर आढावा घेतला। पाण्याच्या बाबतीत तक्रारी होत्या, तर त्या काही तक्रारी ह्या जाणून बुजून जे इथले काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी अप्रत्यक्षपणे सहभाग होता। जाणून बुजून संगमनेरमध्ये झालेल्या परिवर्तनामुळे आज अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या, तुम्ही राजकारण करण्याच्या फंदात पडायचं नाही, तुम्ही तुमच्यावरती जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी प्रामाणिक पार पाडायची। शहरामध्ये अस्वच्छता असेल, कचऱ्याचं सुद्धा ज्या ठेकेदाराला काम दिलेलं आहे आदर्श सर्व्हिसवाला, तर त्याबाबत सुद्धा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, जर त्याच्याने काम होणार नसेल तर नवीन निविदा काढून नवीन कॉन्ट्रॅक्टर त्याला काम देऊन आपलं संगमनेर शहर कशा प्रकारे स्वच्छ राहिलं पाहिजे। परंतु मधल्या कालावधीत सुद्धा त्यांचे काही प्रश्नासंदर्भात ते मला भेटल्यानंतर अचानक 8 दिवसांनी काही लोकांना काम बंद करण्याबाबतच्या सूचना काही ठिकाणावरून झाल्या होत्या। या संगमनेरकर जनतेने जवळून बघितल्यात आणि आम्ही त्यावेळेस सुद्धा शिव मॅडम असतील किंवा नगरपालिकेचे बाकीचे अधिकारी असेल यांच्या माध्यमातून ते जे सणासुदीच्या कालावधीमध्ये आंदोलन होणार होतं किंवा काम बंद आंदोलन होणार होतं तर ते कुठेतरी थांबवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो होतो। छोटे मोठे खूप काही प्रश्न प्रलंबित ठेवले गेले होते। प्रशासक असल्यामुळं आम्हाला अपेक्षित होतं का प्रशासकाच्या कालावधीमध्ये निश्चित चांगलं काम होईल। मधल्या काही कालावधीत सीओची बदली झाल्यानंतर प्रभारी सीओ असल्यामुळे थोडी कसरत झाली होती, परंतु आता मॅडम बी आहेत आणि लवकरच नवीन मुख्य अधिकाऱ्यांची सुद्धा ऑर्डर निघेल। त्यामुळं संगमनेरमध्ये जे नागरिकांना अपेक्षित आहे का फक्त निवडणुका आल्यानंतर रस्ते होता का साफसफाई केल्याचा दिखावा केला जातो, हा यापुढे होणार नाही। जे जे कामाची जबाबदारी ज्या ज्या विभागाची आहे, ज्या ज्या अधिकाऱ्याची आहे, कर्मचाऱ्याची आहे, त्यांना आज सूचना दिल्या आहेत का आपली जबाबदारी झटकून काम करणार असेल तर आपण स्वतःहून संगमनेरातून बदली करून घेतली तरी चालेल। इथं अजिबात कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्याच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहू। जर कुणी आमचा कार्यकर्ता असेल, नागरिक असेल, जर त्रास देत असेल तर आम्ही अधिकारी कर्मचाऱ्याच्या पाठीशी, परंतु जर ते चुकीच्या पद्धतीने राजकारण करून कोणाच्या तरी हाताचे बावले बनून जर संगमनेर शहरातील अव्यवस्था अशांतता करण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चित आम्ही खपून घेणार। शहरामध्ये जे अस्वच्छता जी आहे ठिकठिकाणी कचरा सामना जातो त्या संदर्भात नागरिकांच्या जो ठेकेदार आहे हा ठेकेदार यापूर्वी ज्यांच्या कालावधीमध्ये नेमण्यात गेलाय त्याला वेळोवेळी मुदतवाढ कशी देण्यात आली हा एक प्रश्न ज्यावेळेस आम्ही सगळं बघितलं त्यावेळेस आम्हाला जाणवलं आणि तो ठेकेदार सुद्धा काही लोकांचं सांगून काम चालू काम बंद करण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे आजच मी आरोग्याचे असेल शिव मॅडमला सूचना दिल्या आहेत का यापुढे संगमनेरातील प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक वॉर्डामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये स्वच्छता झाली पाहिजे, फवारणी झाली पाहिजे, पावडरची सुद्धा त्या बऱ्यापैकी फवारणी झाली पाहिजे। म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला स्वच्छतेच्या दृष्टीने गरजेच्या आहेत त्या निश्चितच करण्याचा प्रयत्न। यापूर्वी जसे गाव अस्वच्छ असताना पारितोषिक आणले गेले तसं माझ्या कार्यकाळात आमच्या कार्यकाळात होणार नाही याची सुद्धा मी संगमनेरातील सर्व तमाम नागरिकांना या निमित्ताने सांगतो आणि आवाहन करतो का जर आपल्याला कुठं अशा अडचणी जाणवत असेल तर माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आपण संपर्क करावा। नगरपालिका प्रशासनाला आमच्याकडून सूचना देण्यात येईल। पाण्याच्या कमी जास्त प्रमाणात पाणी सोडल्या जाते काही भागांमध्ये, यापूर्वी पाणी याचा फ्लो चांगला होता, परंतु अचानक संगमनेरमध्ये परिवर्तन झाल्यामुळं कचराची प्रश्न वारंवार तो एक निर्मित केलेला प्रश्न आहे। कचरा असेल, पाण्याचा पुरवठा कमी जादा करणं या गोष्टी आज आमच्या लक्षात आल्यात। त्यामुळे त्यांना आता एक शेवटची संधी म्हणून आपण सगळ्यांना सूचना दिल्यात, त्यांनी सुधारून घेतील अशी मला खात्री आहे। आणि जर त्यावर सुधारले नाही तर सरकार महायुतीचंच आहे, नगरविकास खातं सुद्धा आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडेच आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला जे अधिकारी संगमनेरतील मायबाप जनतेने दिलेत त्याचा वापर करण्यासाठी मी कधी मागे पुढे पाहणार नाही। नगरपालिकेला पूर्ण वेळ अधिकारी किती दिवसात? शक्यतो 2 दिवसात, आज किंवा सोमवारी ऑर्डर निघेल।